नमस्कार. आजपासून प्राध्यापक के.व्ही. बेलसरांचं अध्यात्मदर्शन हे पुस्तक आपण वाचायला घेतो आहोत. हे पुस्तक मोठं आहे. याची अनुक्रमणिका आधी वाचून दाखवते. अध्याय पहिला विषय प्रवेश, अध्याय दुसरा मानवी जीवन, अध्याय तिसरा मानवापुढील समस्या, अध्याय चौथा समस्येवर उपाय, अध्याय पाचवा अध्यात्मदर्शनाची व्याख्या, अध्याय सहावा ज्ञानाचे स्वरूप, अध्याय सातवा ज्ञानाची साधने, अध्याय आठवा सत्य आणि भ्रम, अध्याय नववा आत्मस्वरूप, अध्याय दहावा जगाचा विचार, अध्याय अकरावा परमात्मस्वरूप, अध्याय बारावा ईश्वर, अध्याय तेरावा जीवाची रचना, अध्याय चौदावा अध्यात्मविद्येचे स्वरूप, अध्याय 15वा अध्यात्म साधनेचा प्रारंभ, अध्याय 16वा चित्तशुद्धीचे उपाय, अध्याय 17वा साधक अवस्था, अध्याय 18वा सिद्धावस्था, अध्याय 19वा आदर्श संत तुकाराम, अध्याय 20वा आनंदमय जीवन. अनुक्रमणिका अशासाठी वाचली की रोज एक एक अध्याय वाचण्याचा मानस आहे. अध्याय पहिला विषय प्रवेश. कोहम. माणूस हा या ग्रंथाचा विषय आहे. माणसाने स्वतःविषयी विचार करणे नवीन नाही. माणूस हा एकच प्राणी असा आहे की तो स्वतःला ज्ञानाचा विषय करू शकतो. म्हणून थोर तत्वज्ञानी, विज्ञान पंडित, कवी, कादंबरीकार आणि नाटककार सर्वजण माणसाविषयी विचार करत आले आहेत. जगामध्ये आढळणाऱ्या अनंत जीव प्राण्यामध्ये माणूस अनेक प्रकारे विलक्षण प्राणी आहे. सनातन काळापासून त्याला स्वतःबद्दल गूढ वाटते. अर्थात ज्ञानाच्या दृष्टीने तो मोठा कौतुकाचा आणि अभ्यासाचा विषय बनतो. यासाठी प्राचीन काळापासून अनेक थोर विचारवंतांनी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. यात नवल नाही. मानवी जीवनातील राजकारण, समाजकारण, धर्मकारण, सदाचरण आणि प्रेमद्वेषाची भावना यांचा अनेक अंगांनी अभ्यास करून प्राचीन व अर्वाचीन पंडितांनी आणि साहित्यिकांनी माणसाबद्दल बरेच ज्ञान संपादन केले, तरी अजून माणूस पूर्णपणे आपल्याला कळलेला नाही. माणूस खरोखरच मोठा गूढ आहे. त्याचे वागणे मोठे विलक्षण आहे. ज्यावेळी तो चांगले वागतो त्यावेळी तो देवांनाही लाजवतो, पण ज्यावेळी तो वाईट वागतो त्यावेळी तो दैत्यांनाही मागे टाकतो. उदाहरणार्थ, माणूस जेव्हा चांगले वागतो तेव्हा तो दया, क्षमा, शांतीची मूर्ती बनून सर्व जीवांवर प्रेमाचा वर्षाव करतो. दीन व दुःखी जीवांना आराम देण्यासाठी आपले सर्वस्व दान करतो. रामायण, रघुवंश, शाकुंतल, उत्तर रामचरित यासारखे स्वर्गीय वाङ्मय निर्माण करतो. गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध यांच्यासारखे दिव्य तत्वज्ञान सांगतो. कैलास लेणे व ताजमहल यासारख्या रम्य कलाकृती निर्माण करतो. नाजूक शस्त्रक्रियेने असाध्य रोग बरे करतो आणि विलक्षण वेगाने धावणारी विमाने तयार करून आकाशात संचार करतो. पण माणूस जेव्हा वाईट वागतो तेव्हा स्वतःची कामवासना तृप्त करण्यासाठी तो अत्यंत किळसवाणी कृत्य करतो. द्वेष मत्सराच्या आहारी जाऊन आपल्याच निकट बांधवांशी, प्रिय प्रेमपात्राशी कमालीच्या दुष्टपणाने व हीनपणाने वागतो. सत्ता प्राप्त व्हावी म्हणून आपल्या विश्वासू मित्राचे दिवसाढवळ्या खून करतो. अगदी उघड्या नागड्या स्वार्थाने प्रेरित होऊन बेशरमपणे जगात वावरतो. तसेच विज्ञानाचा उपयोग करून भयंकर नाश करणारी अस्त्रे निर्माण करतो आणि क्षुल्लक करण्यासाठी महायुद्ध खेळून कोट्यावधी निरपराधी माणसांचा संहार घडवून आणतो. अत्यंत परस्पर विरोधी असणारे पण एकमेकांच्या शेजारी नांदणारे मानवी जीवनाचे हे दोन नमुने पाहिले म्हणजे मती गुंग होऊन जाते आणि माणूस खरा आहे तरी कसा याचे कोडे पडते. आपण स्वतः माणूसच असल्याकारणाने हे कोडे आपल्या विचारांना चालना दिल्याशिवाय राहत नाही. नंतर त्याच्यामधूनच कोहम म्हणजे मी कोण आहे असे मोठे प्रश्नचिन्ह पुढे उभे राहते. 2. कांट, उपनिषदे व सॉक्रेटिस. मी कोण आहे या प्रश्नाने मोठमोठ्या विचारवंतांना आणि वाङ्मयवीरांना गुंगवून टाकलेले दिसते. थोर जर्मन दर्शनकार इमॅन्युअल कांट रोज संध्याकाळी एका बागेत फिरायला जात असे. बागेत फिरत असताना विचाराच्या तंद्रीत आपल्या हातामधील काठी फिरवण्याची त्याला सवय होती.
एके दिवशी अशा रीतीने काठी फिरवत जात असता त्याची काठी चुकून एका श्रीमंत सरदाराला लागली. त्याबरोबर तो सरदार कांटच्या अंगावर ओरडून म्हणाला, अरे तू कोण आहेस? ते ऐकून कांट आपल्या विचाराच्या तंद्रीतून जागा झाला आणि शांतपणे त्याला म्हणाला, महाराज, मी कोण आहे हा शोध मी करीत आहे, पण तुम्ही जर त्याचे उत्तर मला सांगाल तर त्यासाठी अर्ध्या जगाचे राज्य मी तुम्हाला बक्षीस देईन. कांट ज्या प्रश्नाचे उत्तर शोधत होता त्याचे खरे महत्त्व फार प्राचीन काळी भारतीय व ग्रीक विचारवंतांच्या ध्यानात आले. उपनिषदे सांगणाऱ्या ऋषींना माणसाबद्दलच्या ज्ञानाचे महत्त्व इतके पटले होते की त्याच्या बदली अर्ध्या जगाचेच काय, पण त्रिभुवनाचे स्वामित्व देखील सोडण्यास ते कचरले नसते. कठोपनिषदामध्ये नचिकेताची कथा आहे. यमाने प्रसन्न होऊन नचिकेताला वर मागण्यास सांगितले. नचिकेत म्हणाला, मला आत्म्याचे म्हणजे स्वतःचे ज्ञान करून दे. त्यावेळी त्याचे मन वळवण्यासाठी यमाने त्याला स्वर्गसुखाचे व पृथ्वीच्या राज्याचे आमिष दाखवले, परंतु नचिकेताने साफ सांगितले की मला आत्म्याचे ज्ञानच दे, दुसरे काही नको. ग्रीस देशामध्ये सॉक्रेटिसापूर्वी होऊन गेलेल्या विचारवंतांनी विश्वाचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न केला, परंतु सॉक्रेटिसने मात्र आपला विचार माणसाकडे वळवला. रोमन पंडित सिसेरो याने म्हटले आहे की सॉक्रेटिसाने तत्त्वज्ञानाला आकाशातून खाली पृथ्वीवर आणले. ही गोष्ट अक्षरशः खरी आहे. माणसाला ज्ञानाच्या केंद्रस्थानी स्थापून त्याचे खरे कल्याण कशामध्ये आहे याचा सॉक्रेटिसने जन्मभर शोध केला. माणसाचे खरे कल्याण स्वतःचे ज्ञान करून घेण्यामध्ये आहे अशी पूर्ण खात्री झाल्याने, माणसा तू स्वतःचे ज्ञान करून घे, हे त्याने आपले ब्रीद वाक्य ठरवले. इतकेच नव्हे तर अथेन्समधील तरुणांना त्याने स्वतःविषयी विचार करण्यास लावले आणि त्या पवित्र कार्यापायी आनंदाने देहांत शासन भोगले. कोहम म्हणजे खरा मी कोण आहे या ज्ञानाचे महत्त्व सहसा आपल्या लक्षात येत नाही. आपण आपले जीवन आत्मज्ञान नसल्यामुळे कसे तरी घालवतो. गंमत अशी आहे की सामान्यतः आपल्या घरी असणाऱ्या टाईपरायटर, स्टोव्ह, विजेची इस्त्री इत्यादी नित्योपयोगी यंत्रांविषयी आपल्याला अधिक माहिती असते. तसेच आपल्या घरच्या कुत्र्या मांजरांबद्दल व त्यांच्या अंगावर वावरणाऱ्या पिसवांबद्दल आपल्याला अधिक ज्ञान असते, पण स्वतःविषयी मात्र आपल्याला कमालीचे अज्ञान असते. अर्थात याचा परिणाम असा घडतो की माणूसपणाला शोभणारे जीवन आपण जगू शकत नाही. सध्या विज्ञानाची दृष्टी माणसाकडे वळली असून मानवी जीवनाच्या अनेक अंगांचा निष्पक्षपाती अभ्यास चालू आहे. त्याच्या मदतीने ज्ञानी पुरुषांच्या अनुभवाच्या आधाराने आणि तर्कशुद्ध विचार पद्धतीने माणसाचे खरे स्वरूप काय आहे आणि त्याचे उत्तम जीवन कोणते हे शोधून काढण्यासाठी हा ग्रंथ रचला आहे. 3. माणसाचे लक्षण. ऋग्वेदातील ऐतरेय अरण्यकामध्ये माणसाचे लक्षण सांगताना ऋषी असे म्हणतो की वनस्पतीचे जीवन त्याच्यातील रसावर अवलंबून असते. प्राण्यांमध्ये जाणीव दृष्टीच पडते, परंतु माणसामध्ये मात्र विज्ञान म्हणजे बुद्धी काम करीत असून त्याचे सर्व व्यवहार बुद्धीने चालतात. श्री शंकराचार्यांनी शारीर भाष्यामध्ये माणसाची व पशुची तुलना करून असा निष्कर्ष काढला की माणूस व पशु यांच्यामध्ये शारीरिक गरजा व मनोभावना सारख्याच असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने दोघात भेद नाही. भेद आहे तो विचार करण्याच्या शक्तीमध्ये. म्हणून त्यांनी माणसाला व्युत्पन्न चित्त असे अर्थपूर्ण विशेषण लावले आहे. व्युत्पन्न चित्त म्हणजे विवेक करणारा, विशेष विचार करणारा किंवा तर्क करणारा प्राणी होय. मानव शब्दामध्ये मन हा मूळ धातू असून त्याचा अर्थ जाणणे, विचार करणे असाच आहे. प्रसिद्ध ग्रीक पंडित ॲरिस्टॉटल याने सजीव सृष्टीचा विचार करताना वनस्पती, प्राणी व माणूस अशा 3 एकापेक्षा एक श्रेष्ठ पायऱ्या प्रथम दाखवल्या आणि मग बुद्धी वापरून किंवा विचार करून ज्ञान मिळवण्याची शक्ती हा माणसाचा विशेष म्हणून सांगितला. माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे ही त्याने केलेली माणसाची व्याख्या सर्वमान्य आहे. यावरून असे दिसते की माणसाच्या ठिकाणी प्राणीपणा व बुद्धी या दोहोंचे मिश्रण असावे. अर्थात हे जर खरे असेल तर त्याच्या अंगी प्रगट होणारी बुद्धी किंवा विचारशक्ती खालच्या प्राण्यांमध्ये अंशरूपाने आढळून येणे जरूर आहे. किंबहुना माणसाच्या बुद्धीचे वास्तविक स्वरूप ध्यानात येण्यासाठी आणि तिचा विकासक्रम समजण्यासाठी प्राण्याच्या जीवनाचा अभ्यास तितकाच महत्त्वाचा आहे. माणसामध्ये पशुपणाचा अंश आहे असे सिद्ध झाले
तरी माणसाचे माणूसपण कमी दर्जाचे ठरणार नाही. केवळ पशुपणाच्या अंशामुळे माणसाला पशु म्हणण्याचे कारण नाही. उलट पशुत्वाचा विकास कोणत्या दिशेने होऊन माणूस निर्माण झाला हे चांगले समजले तर माणसाचे खरे स्वरूप अधिक चांगले कळेल आणि त्यामुळे त्याचे उत्तम जीवन कसे असावे हे अधिक निसंशयपणे सांगता येईल. म्हणून माणूस व पशु यांची तुलना करून माणसाच्या ठिकाणी त्याला माणूसपणा देणारा कोणता विशेष आहे हे पाहणे बोधप्रद ठरेल. माणूस व पशु शरीर साम्य. माणूस हा सस्तन प्राणी आहे. घोडा, बकरी, गाय, म्हैस, हरिण, कुत्रा, मांजर, वानर वगैरे पशु सस्तन प्राणी आहेत. परंतु या सर्वांपैकी वानराचे माणसाशी अति निकट साम्य आढळते. चिंपांझी व गोरिला जातीची वानरे जवळजवळ माणसासारखीच असतात. उत्क्रांतीच्या दृष्टीने इतर प्राण्यांपेक्षा वानरामध्ये नाकाची लांबी कमी झाली, कानाची लांबी कमी होऊन त्याचा आकार बदलला, तळहातावरील केस कमी होऊन त्याला पंजाचा आकार आला, हात लांब होऊन ते मागे पुढे वळू लागले आणि दोन्ही डोळे समोर आले. वानरे मोठी ताठ उभे राहू शकतात. माणूस व वानर यांचे खाणेपिणे, अन्नपचन होणे, श्वासोश्वास करणे, मलमूत्र विसर्जन करणे, झोप घेणे, शिंकणे, खोकणे, जांभया देणे, खाजवणे, अंग ताणणे, प्रजा उत्पन्न करणे, मुलांना अंगावर पाजणे, भीतीने अंग चोरणे, दुःखाने ओरडणे, रागाने उग्र बनणे वगैरे गोष्टी अगदी सारख्या असतात. दोघांची शरीररचना म्हणजे हाडे, स्नायू व इंद्रिये यांची रचना एकसारखी असते. दोघांचे रक्त अगदी सारखे आढळते. चिंपॅन्झी व गोरिला वानरींना मासिक स्राव होतो. दोघांची वाढ एकाच क्रमाने होते. दोघांना एकाच प्रकारचे रोग होतात. वानराचा मेंदू आकाराने लहान व साधा असतो, पण त्याची रचना अगदी माणसाच्या मेंदूप्रमाणे असते. आता भेद. वानर आणि माणूस यांच्यामधील पहिला मोठा आणि महत्त्वाचा भेद असा की माणसाची मज्जासंस्था म्हणजे नसमंडल किंवा नर्व्हस सिस्टीम फारच प्रगत, सुरचित, संघटित आणि केंद्रशासित असते. वानराची तशी नसते. माणसाचा मेंदू त्याच्या शरीराच्या मानाने बराच मोठा आहे. किंबहुना वजनाने व आकाराने तो प्राणी जगातील सर्वात मोठा आणि उत्तम मेंदू होय. तो अति गुंतागुंतीचा असून विशेषतः त्यातील पुढचा भाग म्हणजे मस्तिष्क अथवा सेरिब्रम तर कमालीचा क्लिष्ट आहे. मस्तिष्कामध्ये जवळजवळ 10 अब्ज नाड्या येऊन मिळतात. माणसाच्या उच्च मनोव्यापारावर मेंदूतील या भागाचा अंमल चालतो आणि त्यातूनच त्याच्या वागण्याच्या अनंत तऱ्हा उगम पावतात. दोघांमधील दुसरा भेद असा की माणूस ताठ उभा राहतो, त्यामुळे त्याचे पाऊल सुंदर बनले, हात मोकळे झाले. माणसाच्या हाताचे महत्त्व वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. माणसाचा हात अनेक प्रकारचे वळण घेऊ शकतो, मागे पुढे खालीवर होऊ शकतो आणि कोणती वस्तू घट्ट धरून जवळ घेऊन नीट पाहणे शक्य करतो. माणसाच्या हाताचा अंगठा वस्तू धरण्यास व हाताळण्यास फारच उपयोगी पडतो. हाताचे हे कौतुक पाहून कांट त्याला बाहेरचा मेंदू असे म्हणे. तिसरा भेद असा की माणूस शब्दरूप भाषा बोलू शकतो, वानरे ती बोलू शकत नाही. वास्तविक वानराच्या शरीरामध्ये भाषा बोलण्यास लागणारी सर्व व्यवस्था आहे, पण त्यांचा मेंदू वाढलेला नसल्याने त्यांना बोलता येत नाही. एकमेकांशी संबंध आला असता वानरे निरनिराळे आवाज वापरतात, पण शब्दरूप भाषेमध्ये माणसाने पुढे केवढी उडी मारली हे सांगणे न लगे. दोघांमधील आणखी काही भेद असे की माणसाच्या शरीरावरील केस पुष्कळ कमी झाले, त्याचे सुळे कमी लांब झाले, त्याच्या नाकाचे हाड वर येऊन शेंडा मांसल झाला, हनवुती सुंदर बनली आणि जीभ पुष्कळ प्रकारे वळू लागली. मानवी मूल जन्मतः अगदी परावलंबी असते व त्याचे मूल पण पुष्कळ काळ टिकते. माणसाला वानरापेक्षा सहज प्रवृत्ती कमी असतात, म्हणून खाण्यापिण्यापासून ते बोलण्या चालण्यापर्यंत सर्व गोष्टी त्याला दुसऱ्याकडून शिकाव्या लागतात. वानरे लवकर वयात येतात आणि माणसापेक्षा कमी जगतात. वर वर्णन केलेल्या भेदाचा परिणाम असा होतो की पशुचे जीवन परिस्थितीवर जितके अधिक अवलंबून असते तितके माणसाचे जीवन परिस्थितीपासून स्वतंत्र असते. उदाहरणार्थ, पशुला विशिष्ट प्रदेश व हवापाणी मानवते, तर माणूस वाटेल तेथे वाटेल त्या हवेत जगू शकतो. पशुला त्याचे ठरलेले अन्नच मानवते, तर माणसाला अन्नाचे अनेक प्रकार पचू शकतात. पशुची कामवासना ऋतुमानावर अवलंबून असते, तशी माणसाची नसते. आवाज, वास, रंग, चव आणि स्पर्श याचा अनुभव दोघांना जवळजवळ सारखाच असतो, परंतु पशुचे जीवन सर्वस्वी इंद्रियांच्या अनुभवावर अवलंबून असते, तसे माणसाचे नसते.
उदाहरणार्थ पशूचे डोळे किंवा कान गेले तर त्याचे जीवन जवळजवळ संपण्याच्या मार्गाला लागते. याच्या उलट आंधळी बहिरी माणसे यथास्थित जीवन जगताना आढळतात. तात्पर्य असे की पशूंना परिस्थितीपासून वेगळे म्हणजे इंद्रियांच्या पलीकडचे जीवन नसते, परंतु माणसाला परिस्थितीपासून स्वतंत्र म्हणजे इंद्रियाच्या पलीकडे असणारे मानसिक जीवन असते. शरीराच्या दृष्टीने माणसामध्ये पशुपणाचा अंश असला तरी पशु जसा सर्वस्वी परिस्थितीवर अवलंबून जगतो तसा माणूस जगत नाही. माणसाला परिस्थिती निरपेक्ष असे स्वतंत्र मानसिक जीवन आहे. माणूस व पशुमान साम्य. आपल्याला ज्या परिस्थितीमध्ये जगायचे तिच्याशी कसे जुळवून घ्यायचे हा प्रत्येक जीव प्राण्यापुढे मूळ प्रश्न असतो. ज्या प्राण्यांना परिस्थितीशी जुळवून घेणे जमले नाही ते भूतलावरून आपोआप नाहीसे झाले. परिस्थिती सारखी बदलत राहते आणि नव्या परिस्थितीशी जुळवून घेणे शिकावे लागते. पशु व माणूस या दोघांमध्ये अशा प्रकारे शिकण्याची शक्ती आहे. इतकेच नव्हे तर शिकवलेले शिकण्यामध्ये पशूंची बुद्धी प्रगट रूपाने दिसते. पोपटासारखे पक्षी आणि उंदीर, कुत्रा, मांजर, घोडा, अस्वल, हत्ती, वानर यांच्यासारखे पशु आपण शिकवलेल्या कितीतरी गोष्टी उत्तम रीतीने शिकतात. पशु आपल्या बुद्धीचा उपयोग 2 दिशांनी करतात. मागे आलेल्या अनुभवाने शहाणपण शिकून आपली आजची क्रिया बदलणे ही एक दिशा आणि नवीन सवयी लावून घेणे ही दुसरी दिशा. मागे आलेला अनुभव जमेस धरून नव्या परिस्थितीमध्ये वागण्याचे कौशल्य पशु बऱ्याच प्रमाणात दाखवतात. पशूंना माणसाप्रमाणे भीती, प्रेम, राग, द्वेष, वात्सल्य इत्यादी भावना स्पष्टपणे असतात. निरनिराळे आवाज काढून ते निरनिराळ्या भावना व्यक्त करतात. पशूंच्या अंगी कल्पनाशक्ती देखील असते. उदाहरणार्थ जंगलात दूर नेऊन सोडलेला कुत्रा न चुकता घरी परत येतो. भांड्यातील गरम दूध पिता येत नाही म्हणून मांजर भांडे लवंडून देते आणि जमिनीवर सांडून थंड झालेले दूध पिऊन टाकते. उंच ठिकाणी टांगलेले फळ घेण्यास खोका, काठी, दोरी वगैरे वस्तू वापरून माकड फळापर्यंत पोचते. याचा अर्थ असा की पशूच्या जीवनात बुद्धी आणि कल्पना दोन्ही काम करत असतात. पशूंच्या ठिकाणी स्मृती आणि स्तुतीप्रियता पण आढळते. आता भेद. पशु आणि माणूस यांच्यातील पहिला मोठा आणि महत्त्वाचा भेद असा की एखादी वस्तू पाहत असताना पशु तिला परिस्थितीपासून वेगळी काढून पाहू शकत नाही, पण माणूस तशी पाहू शकतो. दृष्टी आड सृष्टी हा नियम पशूंना लागू पडतो. उदाहरणार्थ वानराच्या गटातील एखादे वानर आजारी पडून मरायला टेकले तर बाकीची वानरे त्याच्याविषयी दुःख, प्रेम व सहानुभूती दाखवतात, पण त्याला उचलून दृष्टी आड नेले तर बाकीच्यांना त्याची आठवण देखील होत नाही. याचा अर्थ असा की इंद्रियांना जे दिसते त्याच्या पलीकडे पशूंची जाणीव जाऊ शकत नाही. ती वर्तमानात संकोचल्यामुळे भूत आणि भविष्य या काळाची कल्पना पशूला नसते. याच्या उलट माणूस अनादी भूतकाळाची आणि अनंत भविष्यकाळाची कल्पना करू शकतो. हजारो वर्षापूर्वी होऊन गेलेल्या थोर पुरुषांची स्मारके आज आपण करतो, तसेच पुढे येणाऱ्या काळाची कल्पना देखील आपण करू शकतो. थोडक्यात माणूस हा काळाचे भान असणारा प्राणी आहे. पशुची बुद्धी शारीरिक गरजा भागवण्यापलीकडे जाऊ शकत नाही, माणसाची तशी जाऊ शकते. हा दोघांमधील दुसरा मोठा भेद होय. शरीराची गरज भागेल इतके मिळाले की पशु तृप्त होतो व स्वस्थ बसतो. अर्थात त्यामुळे पशुच्या जीवनात भोगाचा अतिरेक आढळत नाही. पण माणसाची गोष्ट निराळी. शरीराला गरज असो व नसो आपली वासना तृप्त करण्याचे स्वातंत्र्य माणसाच्या जीवनात आढळते. अर्थात त्यामुळे भोगाचा अतिरेक आढळतो. उदाहरणार्थ पशु फक्त भूक लागेल तेव्हाच खातो, पण माणूस जीभ मागेल तेव्हा खातो. इतकेच नव्हे तर खाण्यापासून विशेष सुख मिळावे म्हणून माणसाने अनेक प्रकारचे अन्न व मादक पदार्थ शोधून काढले आहेत. पशु फक्त ऋतुकाली कामवासना भोगतो, पण माणूस वाटेल त्यावेळी ती वासना तृप्त करतो. शिवाय त्यावर उपाय म्हणून तो त्या संतती नियमाची साधने वापरतो. पशूंना इंद्रिय निग्रह करता येत नाही, पण माणूस तो करू शकतो. ही गोष्ट देखील लक्षात ठेवण्यासारखी आहे. तिसरा भेद भाषेचा होय. संकट, भय, वैर, प्रेम इत्यादी भावना व्यक्त करण्यासाठी दुसऱ्या पशूंना कळवण्यास पशु आवाज काढतात, पण सामान्य नाम या दृष्टीने माणूस शब्द वापरतो तसे पशूंना करता येत नाही. उदाहरणार्थ या जंगलामधील झाडे उंच आहेत असली साधी गोष्ट एक पशु दुसऱ्या पशुला सांगू शकत नाही. चौथा भेद असा की पशूंचे वागणे साचेमंद असते, माणसाचे तसे नसते. आपल्या जातीच्या स्वाभाविक वागणुकीच्या पलीकडे पशु फारसा जाऊ शकत नाही, परंतु बुद्धी, कल्पना, स्मृती इत्यादी मनोधर्माचा उपयोग करून
प्रत्येक माणूस आपल्या अंगी नवीन व्यक्तिमत्व निर्माण करू शकतो. म्हणून माणसाच्या वागण्यात फार विविधता आढळते. शेवटचा आणि महत्त्वाचा भेद सांगायचा तो असा की बुद्धीचा खरा प्रभाव माणसाच्या ठिकाणीच आढळतो. पशूंना विचार असला तरी विवेक नसतो. विवेकामध्ये अनेक विचारांची साखळी असते. एखादी परिस्थिती पुढे आल्यावर तिच्यातून काहीतरी समस्या निर्माण होते. ती सोडवण्यास परिस्थितीचा सांगोपांग विचार करावा लागतो. असा विचार करण्यास विवेक आणि कल्पना आवश्यक असतात. या दोहोंच्या सहाय्याने समस्येवर उपाय निघतो. एकाच गोष्टीबद्दल अनेक विचार एकत्र जुळवण्यास संकल्प करावा लागतो. संकल्प करण्यास शब्दरूप भाषेची अत्यंत आवश्यकता असते. शब्दरूप भाषा नसल्यामुळे पशूंना संकल्प करता येत नाही व अनेक विचारांची साखळी जुळवता येत नाही. अशी साखळी नसल्याने पशूंना माणसासारखे ज्ञान मिळवता येत नाही. आपल्या बुद्धीचा वापर करून अनेक प्रकारचे ज्ञान संपादन करणे हा माणसाचा फार मोठा विशेष आहे, यात शंका नाही. सांगण्याचे तात्पर्य असे की माणूस व पशु यांच्या शरीरधर्मात व मनोधर्मात थोडे साम्य आढळते, परंतु दोघांमधील भेद इतके आहेत की माणूस पशुपेक्षा फारच उच्च पदाला चढलेला आहे. विचार करणे, हे विचार भाषेच्या द्वारा इतरांना कळवणे, हत्यारे वापरणे अशा 3 शक्ती प्राप्त झाल्यामुळे कोणत्याही पशुला जे साधत नाही ते माणूस करून दाखवतो. पशुच्या अंगी बुद्धी आढळली तरी ती अपक्व असते. तिचे स्वाभाविक ऐश्वर्य माणसाच्या जीवनात दृष्टीस पडते. म्हणून माणूस हा खऱ्या अर्थाने बुद्धिप्रधान प्राणी आहे. माणसाचे माणूसपण. बेकनने म्हटल्याप्रमाणे बुद्धीने मिळवलेले ज्ञान माणसाला मोठे सामर्थ्य देते, यात शंका नाही. बुद्धी एक प्रभावशाली शक्ती आहे. तिचा वापर करून माणसाने आजपर्यंत सृष्टीबद्दल अनेक प्रकारचे प्रचंड ज्ञान मिळवले. अनेक प्रकारची यंत्रे शोधून काढली, अनेक प्रकारच्या सोयी निर्माण केल्या आणि पृथ्वीचा एकंदर चेहरा साफ बदलून टाकला. मनुष्याच्या बुद्धीचा मोठा गुण असा आहे की एखादी वस्तू पाहिल्यावर तिच्या सामान्य गुणधर्माचे ज्ञान करून घेण्याकडे ती धावते. प्रत्येक वस्तूच्या अंतरंगाचे ज्ञान करून घेण्यासाठी ती धडपड करते. किंबहुना डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तूचा अर्थ समजणे, विशेषाकडून सामान्यत्वाकडे जाणे, अनेकांच्या पसारांमधून एकत्व शोधून काढणे, शांतावरून अनंताकडे धावणे आणि अशाश्वताला बाजूला सारून शाश्वताचा शोध करणे हाच मानवी बुद्धीचा खरा विलास होय. येथे असे विचारता येईल की माणसाच्या अंगी असणारी बुद्धी बीजरूपाने पशुमध्ये आढळते. हे जर खरे, माणूस म्हणजे 2 पायावर चालणारा, उत्तम हात असलेला, मोठा मेंदू घेऊन जन्माला आलेला, भाषा बोलणारा पशु आहे असे का म्हणू नये? माणसाला केवळ पशु म्हणता येत नाही, कारण कोणत्याही पशुच्या ठिकाणी न आढळणारा असा एक विलक्षण विशेष माणसाच्या ठिकाणी आढळतो आणि तो म्हणजे स्वतःबद्दल विचार करणे हा होय. मी माणूस आहे हा विचार फक्त माणसालाच येऊ शकतो. अर्थात मी कोण आहे याचा शोध माणसाची बुद्धीच करू शकते. आपण पशु आहोत ही जाणीव कोणत्याही पशुला नसते. याच्या उलट आपण माणूस आहोत ही जाणीव प्रत्येक माणसाला स्पष्टपणे असते. या जाणीवेची किंमत फार मोठी आहे. समजा एखाद्या अगदी दीन, दुःखी, दरिद्री व रोगी माणसाला आपण विचारले की बाबा रे, तुझे सध्याचे जीवन इतके असह्य का आहे? तुला देहाची सर्व सुखे दिली तर तू पशु होण्यास तयार आहेस काय? खात्रीने असे सांगता येईल की अगदी अशिक्षित, अडाणी, जंगली मनुष्य देखील पशु बनण्यास तयार होणार नाही. स्वतःबद्दल विचार करण्याची शक्ती आणि ज्ञान करून घेण्याची पात्रता ही 2 माणसाच्या बुद्धीची लक्षणे आहेत. पण मीपणाची जाणीव असल्यावाचून स्वतःबद्दल विचार करता येत नाही. म्हणून मीपणाची जाणीव हेच माणसाचे माणूसपण समजावे. मानवी जीवनाची पूर्तता. मनुष्यपणाचा प्राण असणारी मीपणाची जाणीव कल्पतरू समान आहे. तिच्यापुढे माणूस स्वतःकडे आणि जगाकडे पशुपेक्षा अत्यंत नवीन आणि श्रेष्ठ दृष्टीने पाहू शकतो. पशुने आपली बुद्धी कितीही ताणली तरी तिला माणसाच्या बुद्धीची सर येत नाही. उदाहरणार्थ, रोड आयलंडमध्ये राहणारे श्री व सौ वूड यांच्याजवळ ख्रिस नावाचा कुत्रा होता. त्याचे वागणे अगदी सामान्य कुत्र्यासारखेच होते. सन 1953 साली श्री वूडनी त्याला 100पर्यंत बेरीज व वजाबाकी शिकवली. इतकेच नव्हे तर काही दिवसांनी तो कुत्रा 10 लाखापर्यंत संख्या मोजू लागला आणि वर्गमूळ व घनमूळ देखील बरोबर सांगू लागला. मोठमोठे विद्वान, पंडित व मानसशास्त्रज्ञ ख्रिसची परीक्षा घेऊन खात्री करून गेले. हे सर्व खरे असले तरी आपल्याभोवती एवढे विविधरंगी विश्व पसरलेले आहे ही गोष्ट पशूंच्या गावी देखील नसते. मीपणाच्या जाणीवेमधून माणसामध्ये एकीकडे स्वतंत्रपणे विचार विलास करणारी हेतुबुद्धी,
आणि दुसरीकडे परिस्थितीला आव्हान देणारी कर्तेपणाची हौस निर्माण होते. या अनंत व अफाट विश्वाकडे पाहून मीपणाने संपन्न असणारा माणूस आश्चर्यचकित होतो. इतकेच नव्हे तर बुद्धीच्या साहाय्याने याचा अर्थ समजून घेण्याचा तो प्रयत्न करतो आणि कर्तेपणाच्या जोरावर परिस्थितीवर स्वामित्व गाजवण्याची धडपड करतो. निसर्गावर विजय मिळवून आपला हेतू साध्य करण्याचे सामर्थ्य माणसामध्येच आढळते. त्याचप्रमाणे मीपणाच्या जाणीवेमधून माणसामध्ये काळाची कल्पना निर्माण होते. आपण एक दिवस मरणार हा विचार पशूंना येऊ शकत नाही, परंतु आपल्याला मृत्यू आहे याची खात्री माणसाला असल्याने तो अमरत्वाची आकांक्षा करतो. मृत्यूवर मात करून आपल्याला अमरत्व कसे प्राप्त होईल ही तळमळ त्याला असते. मृत्यूनंतर काय घडते हा विचार माणसाचे मनच करू शकते. प्रत्यक्ष दिसणाऱ्या सृष्टीपेक्षा खरी सृष्टी अनंत व अपार आहे ही कल्पना आल्याने माणूस जन्मभर ज्ञानोपासना करत राहतो. विश्वामधील अनंत घटनांचा अर्थ लावण्याचा यत्न करीत असता त्याच्या अंतःकरणात आश्चर्य, कौतुक, गूढपणा, भय, चिंता, आनंद वगैरे भावना उसळतात आणि त्याची बुद्धी विश्वकर्त्याच्या आदराने भरून जाते. विश्वाचा इतिहास समजून घेण्याच्या तो नादी लागतो आणि पुढे काय होणार याचा अंदाज बनतो. आपण कसे आहोत ते पाहण्याची शक्ती आल्याने आपण कसे असायला हवे याबद्दल त्याला विचार सुचतात. आपण कसे असावे हे समजल्याने सध्याच्या अवस्थेच्या पलीकडे जाण्याचा त्याचा प्रयत्न असतो. म्हणून अर्थ आणि आदर्श, ध्येय आणि मूल्य, पूर्णता आणि पुरुषार्थ यांच्यापासून माणूस जगू शकत नाही. त्याचे सर्व ज्ञान, कला, नीती, धर्म, कायदा, तत्त्वज्ञान हे सगळं मीपणाच्या जाणीवेतून निर्माण होतात. अर्थात मीपणाच्या जाणीवेत माणसाच्या सर्व कर्तृत्वाचे बीज आहे. मीपणाच्या जाणीवेमुळे मिळालेली नवीन व श्रेष्ठ ज्ञानदृष्टी केवळ बाह्यसृष्टीकडे सर्वस्वी न वळवता स्वतःचे ज्ञान करून घेण्याकडे वळवण्यामध्ये मनुष्यपणाचा खरा उत्कर्ष आहे. स्वतःचे पूर्ण ज्ञान होणे यालाच आत्मज्ञान असे म्हणतात. मनुष्य देहामध्येच आत्मज्ञान साधता येते. म्हणून ऐतरेय उपदेशामध्ये माणूस हा विश्वशक्तीचे पुण्य होय, तिची उत्तम कृती होय असे सांगितले आहे. सर्व साधू संतांनी आत्मज्ञानाची दृष्टी ठेवून नरदेहाचे अलौकिक महत्त्व गायले आहे. हीच गोष्ट भागवतामध्ये भक्तीच्या भाषेत फार सुंदर प्रकारे सांगितलेली आहे. भागवत म्हणते की भगवंताने आपल्या मायेच्या करवी वृक्ष, सर्प, पशु, पक्षी, मासे वगैरे अनेक प्राणी निर्माण केले, पण त्याला संतोष होईना. तेव्हा त्याने माणूस निर्माण केला. माणूस आपल्या बुद्धीने सच्चिदानंद पदवी घेऊ शकतो हे पाहून भगवंताला मोठा संतोष झाला. तात्पर्य, सर्व ज्ञानाचे पर्यवसान आत्मज्ञानामध्ये झाले तरच माणसाचे माणूसपण पूर्णतेला पोचते. म्हणून आत्मज्ञानाच्या प्राप्तीमध्ये मानवी जीवनाचे खरे सार्थक आहे. पहिला अध्याय संपला. हरिओम तत्सत.